श्रीराम जय जय राम। काळजी करायचीच तर नामाची करा। आपण असे पाहतो की आज जे दुःखाचे वाटते तेच पुढे सुखाचे होते, आणि जे सुखाचे आहे असे आज वाटते तेच पुढे दुःखाला कारणीभूत होते। तुम्हाला जे सुख दुःख येते ते भगवंतापासून येते म्हटले तर दुःखाचे कारण काय? जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही। आपण घाबरतो केव्हा? तर आपला आधार सुटला म्हणजे। जे जे होते ते रामाच्या इच्छेने होते असे समजावे। संकटे देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो। समर्थांचे होऊन असे भ्यावे का? समर्थांचे जे झाले त्यांनी परिस्थितीला नाही डगमगू। प्रत्यक्ष संकटाचे निवारण जर करता येते तर मग भीती कशाची धरावी? मुळात जी भीती नाही ती तुम्ही मनाने निर्माण करता, याला काय म्हणावे? खेळातील सोंगटी मेली म्हणजे त्याचे सुखदुःख कुणी करतो का? तसे व्यवहारात आपण वागावे। सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने अस्वस्थ होऊ नये। असे व्हायला आपले मन शांत राहणे जरूर असते। जोपर्यंत मी करता आहे अशी भावना असते तोपर्यंत सुखदुःखाचे हेलकावे मनाला बसतात, परंतु करते पण रामाकडे द्यावे आणि देहाने कर्तव्यात राहून मन शांत ठेवावे। परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नको देवा असे म्हणावे। परिस्थितीच बदल असे देवाला म्हणू नये। ज्याप्रमाणे एखादे विष रक्तात मिसळावे त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिनली, त्याला वरून औषध लावले तर उपयोग होत नाही। यासाठी भगवंताच्या अनुसंधानाचे इंजेक्शनच पाहिजे। जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारण होतात त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी होय। काळजी हा फार मोठा रोग आहे। पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरले की रोग्याला अन्न जात नाही, त्याचप्रमाणे ज्याला काळजी फार त्याच्या हृदयात आनंद जाऊच शकत नाही। या काळजीचे आई बाप तरी कोण? देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते। देहबुद्धी म्हणजे वासना। वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत। अशा और स्वभावाचे आईबाप असल्यावर पोर असे विचित्र असायचेच। भगवंताचे स्मरण करीत गेल्याने आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो। वासना आणि काळजी दोघी पण एकदम मरतात। खरे म्हणजे एकच स्थिती कधी कायम राहत नाही, म्हणून आपल्याला भीती वाटते आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते। काळजी जितकी आपल्याला मारते तितकेच नाम आपल्याला तारते। तरी सुद्धा आपण काळजीलाच पकडून बसतो, याला काय म्हणावे? आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला असे समजावे। काळजी करायचीच असेल तर अनुसंधान कसे टिकेल याची करा। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी नामाची काळजी घ्या म्हणजे काळजी करायची वेळच येणार नाही। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 1 दशक 25। विषय गुरुभक्ती, आज्ञापालन आणि साधकाची सुरक्षित वाटचाल। या दशकात समर्थ रामदास स्वामी साधकाला ठामपणे सांगतात, गुरुशिवाय मार्ग दिसत नाही, गुरु आज्ञेशिवाय साधना सुरक्षित राहत नाही। हे दशक गुरुभक्ती आणि आज्ञापालनाचे महत्त्व उलगडते। गुरु म्हणजे कोण? समर्थ सांगतात, जो अज्ञान दूर करतो तोच गुरु। गुरु म्हणजे मार्ग दाखवणारा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, शंका दूर करणारा, साधनेला दिशा देणारा, जीवनाला शिस्त लावणारा,
देह नाही. गुरुतत्व महत्वाचे आहे. गुरुभक्ती म्हणजे काय? समर्थ म्हणतात, गुरुभक्ती म्हणजे अंधभक्ती नव्हे, आज्ञेचे पालन. खरी गुरुभक्ती गुरुवचन मानणे, अहंकार सोडणे, प्रश्न विचारून मार्गदर्शन घेणे, मनाने विरोध न करणे, सेवाभाव ठेवणे. फक्त पूजन नव्हे, पालन हवे. गुरु आज्ञा साधकाचे संरक्षण. समर्थ स्पष्ट करतात, गुरु आज्ञा कवचासारखी असते. गुरु आज्ञेने चुकांपासून बचाव, भ्रम टाळता येतो, साधना योग्य मार्गावर, अहंकार कमी होतो, आत्मविश्वास वाढतो. आज्ञा मोडली की साधक भरकटतो. स्वतःच्या बुद्धीवर गर्व करू नका. समर्थ सावध करतात, स्वबुद्धीवर विसंबला की पतन निश्चित. स्वबुद्धीचे धोके, अहंकार वाढतो, चुकांची जाणीव राहत नाही, विषयाकडे ओढ, भ्रम वाढतो. गुरुची बुद्धी अनुभवाने आलेली असते. गुरुसेवा साधनेचा गुप्त मार्ग. समर्थ सांगतात, सेवेने मन शुद्ध होते. गुरुसेवेचे रूप आज्ञापालन, नम्रता, सहाय्य, श्रद्धा, संयम, सातत्य. सेवा केल्यावरच कृपा उमलते. गुरुकृपा कधी मिळते? समर्थ स्पष्ट करतात, जिथे नम्रता तिथे कृपा. कृपा मिळते. अहंकार टाकला, आज्ञा पाळली, सेवा केली, संयम ठेवला, विश्वास ठेवला. गुरुकृपा म्हणजे अदृश्य पण प्रभावी शक्ती. गुरुवचनात शंका नको. समर्थ शेवटचा इशारा, शंका साधनेला मारक. गुरुवचनाबाबत तुलना करू नका. इतरांशी स्पर्धा नको. मनाने विरोध नको. का पेक्षा कसे विचारा. विश्वास ठेवला की मार्ग खुला होतो. दशक 25 सार. 1. गुरु अज्ञान दूर करतो. 2. खरी गुरुभक्ती म्हणजे आज्ञापालन. गुरु आज्ञा साधकाचे कवच. स्वबुद्धीवर गर्व घातक. गुरुसेवा मन शुद्ध करते. नम्रतेने गुरुकृपा मिळते. शंकेने साधना थांबते. हे दशक साधकाला गुरुनिष्ठ, नम्र, सुरक्षित आणि शिस्तबद्ध बनवते. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.